पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। परी आणिक एक गोसाविया मज संशयो असे साविया तो तू वाचूनी फेडावया समर्थू नाही। महाराज आणखी एक गोष्ट ऐका, जो माझा संशय आहे तो स्वाभाविक आहे। मी जे जगामध्ये पाहतो, आता आमच्या मनामध्ये संशय येतो, आम्ही अभ्यास करतो, आम्ही वाचतो, आम्ही त्याच्यावर थोडा विचार करतो की आमच्या मनात येतं बाबा हे असं कसं। आता साधा तो बाजीराव मस्तानी सिनेमा आलाय तरी सुद्धा आपल्या मनाला हैराणी आहे की ही कशी काय ती मस्तानी आणि ती काशीबाई दोघी नाचल्या, झालं की साध्या साध्या गोष्टी असतात। ते म्हणतात संशय निर्माण होणं हे अगदी स्वाभाविक आहे। अर्जुन म्हणतो माझ्याही ठिकाणी मी जगामध्ये जे पाहतो त्याच्यामधून संशय स्वाभाविकरित्या निर्माण होतो, तो तू वाचून फेडावया समर्थू नाही। म्हणून सांगे गोविंदा कवण एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विण। म्हणजे इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटा लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया। म्हणून सांगे गोविंदा, म्हणून हे भगवंता तूच सांग, सगळ्या इंद्रियांचं नियंत्रण करणारा असा तू गोविंद तू सांग। कवण एकू मोक्षपदा झोंबत होता, कुणी एक त्या मोक्षपदाच्या प्राप्तीकरता अत्यंत श्रद्धेने त्या मार्गावरती झोंबत होता, प्रयत्नशील होता, त्या मार्गावरती अधिकाधिक पुढे जाण्याकरता त्याचा प्रयत्न चालू होता। म्हणाले पुढील उपाय नाही होता श्रद्धा उपाये विण। म्हणाले इंद्रियांच्या नियंत्रणा वाचून त्याला इच्छा खूप आहे की मोक्ष मिळावा, त्याला इच्छा खूप आहे की मृत्युत्तर जे जीवन आहे ते फार चांगलं व्हावं, पण श्रद्धा आहे अंतःकरणात, पण उपाये विण इंद्रियांच्या ठिकाणी नियंत्रण न करता म्हणाले किंवा कुठलाही त्याच्यावरती उपाय न योजता तो तिथे अशा प्रकाराने या श्रद्धेच्या बळावरतीच काही मिळवावं म्हणून निघाला। इंद्रिय ग्रामोनी निघाला। आता गाव कोणतं तर इंद्रियांचं गाव, इंद्रिय नावाच्या गावापासून निघाला। काय केला, आस्थेची या वाटा लागला। त्याला वाट कोणती मिळाली, आस्थेची। आस्था कशाची, मोक्ष मिळवण्याची। इंद्रिय नावाच्या गावाहून निघालेला आणि मोक्षाच्या विषयी आस्था असणारा असा जो मार्ग आहे त्या मार्गाला तो बरोबर लागला, त्याच्या अंतःकरणातली आस्था अगदी बरोबर आहे। आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया। आत्मसिद्धीची, आता कुठे जायचंय, आस्था कशाची, आत्मसिद्धीची। हे नगर कुठे आहे, पुष्कळ पुढे आहे, म्हणून त्या पुढच्या नगरामध्ये येण्याकरता तो निघाला आहे। तर आत्मसिद्धी न ठकेची, अहो पण तो त्या आत्मसिद्धीपर्यंत पोचलाच नाही आणि मागुते न येववेची, त्याला तो मार्ग सोडून मागे यावंसं पण वाटत नाही।
ऐसा अस्तू गेला माझारीची आयुष्य भानू. अशा प्रकारे म्हणाले आयुष्य भानू, त्या मनुष्याचं आयुष्यरूपी सूर्य हा शेवटी अस्ताला गेला. म्हणजे आयुष्यरूपी सूर्याचा अस्त झाला, म्हणजे जीवन संपलं, पण त्याला काही ते प्राप्त झालं नाही. जैसे आता इथे त्यांना काय म्हणायचं आहे आपल्या पुढे, की म्हणाले आत्मसिद्धी तर प्राप्त नाही झाली, त्या मार्गावरून मागे यावंसं पण वाटत नाही. आता आपण जशी आपली परिस्थिती बघतो की एक पिढी आहे आपल्यासारख्यांची, की म्हणजे आमच्या वयाची पिढी, की ज्या पिढीने मागच्या पिढीचा संस्कार पाहिला आहे, ज्या पिढीने मागच्या पिढीची कर्तव्यनिष्ठा पाहिली आहे, ज्या पिढीने मागच्या पिढीची तत्वनिष्ठा पाहिली आहे, आणि ते सगळं खूप चांगलं आहे. त्या माणसांनी फार चांगल्या प्रकारे जीवन ते जगले, याच्याविषयी मनामध्ये आदर आहे. आणि आमच्यासमोर पुढची पिढी आहे, हे सगळं सोडू नये. त्या पिढीला याच्यामध्ये काही अर्थ वाटत नाही. म्हणजे आपण असं काही गरज नाही, हे सगळं कशाला पाहिजे आपल्याला, गरज कसं नाही, आज सगळं उपलब्ध आहे, असलंच पाहिजे, तुम्ही त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे, ते सगळं तुम्हाला कळलंच पाहिजे, त्यातून तुम्ही गेलंच पाहिजे. कारण त्या पुढच्या पिढीला ही जी मागची पिढी ज्या तत्वनिष्ठेने जगली ते काय आहे हे त्यांना माहीतच नाही आहे. त्यामुळे आमची पिढी काय म्हणते, बापरे आम्ही काही त्या मागच्या पिढीसारखे वागू शकत नाही आणि आम्ही पुढच्या पिढीशी जुळवून घेऊ शकत नाही, कारण आमच्या मनाला ते पटत नाही. म्हणजे आम्हाला हेही पटत नाही आणि आम्ही तसेही राहू शकत नाही. म्हणाले असा असतो एक जीव, की एकदा या मोक्षाच्या मार्गावरती आला आणि त्याला जर एकदा पटलं की हा साधनेचा मार्ग अगदी उत्तम आहे. आता आमच्यासारखे लोक आहेत की प्रवचन खूप आवडतं, आपलं पुष्कळ चिंतन होतं, त्या निमित्ताने आपण मोठ्या सत्पुरुषांच्या ग्रंथांच्या जवळ राहतो, आपल्याला आनंद आहे. आता हे सगळं करण्यामध्ये आपल्याला आनंद आहे आणि म्हणून प्रवचनाचा प्रपंच आपण जितका जमेल तितका करत राहतो. एकटे बसलो की आपण म्हणतो हा सगळा व्याप आपण करत राहिलो, आपली साधना काही होत नाही. जेवढी साधना व्हायला पाहिजे किंवा जशी साधना करायला पाहिजे तशी काही आपली साधना होत नाही. म्हणजे काय आहे की तुम्हाला साधना करून त्या मार्गाने पुढे जाण्याची इच्छा पण आहे आणि त्याचवेळी तुम्हाला प्रवचनाच्या माध्यमामधून तो विषय पुन्हा पुन्हा अभ्यासण्याची पण इच्छा आहे. असं दोन गोष्टी एकत्र कशा होतील? म्हणजे आता जर आपण ठरवून टाकलं की नाही प्रवचन नाही करायची, सोडून द्यायची, मन तयार होत नाही, ठीक आहे मग साधना करू नका, जे प्रवचन करतात त्यालाच साधना म्हणा, असंही मनाला मन तयार होत नाही. त्याचं कारण असं आहे की मनाला माहिती आहे की नुसतं प्रवचन करून भागत नाही, प्रत्यक्ष शरीराने काहीतरी साधन हे केलंच पाहिजे. आणि जर शरीराने काही साधन केलं जात नाही तर मग ह्या प्रपंचाचा काय उपयोग? म्हणजे स्थिती काय आहे सांगू का, या मार्गावरून तुम्ही पुढे गेलात ना, तिथून मागे येता येतं आणि ना तुम्ही साधन करू शकता. तुमची नुसतीच कुतरओढ होत राहते, तुम्ही नुसतेच त्या ठिकाणी दोलायमान स्थितीमध्ये राहता. म्हणून ते म्हणतात की ह्या आत्मसिद्धीच्या वाटेवरती हा चाललाय पुढे, परंतु तिथे आत्मसिद्धी काही ह्या जन्मात प्राप्त होत नाही. याची आणखीन एक वेगळी बाजू आपल्या पुढे मांडते. मी गेले होते परवा कुठे कार्यक्रमाला, मी कोणाचं नाव सांगणार नाही, पण तिथे आता ही वस्तुस्थिती आहे की आयुष्यभर समजा शेवटपर्यंत मी किती वर्ष करणार माहीत नाही, असं जर धरून चाललं की मी 40 वर्ष 50 वर्ष प्रवचनं केली, 50 वर्ष प्रवचनं केली, आता पुष्कळ झालं. म्हणजे मी जिथे गेले तिथे त्या लोकांच्यामध्ये एकच शब्द, आपण काय आपण ज्ञानाची उपासना करतो, पहिली वंचना आहे. आपणच आपल्याला फसवतो. कुठल्या ज्ञानाची उपासना करता? या पुस्तकात काय शब्द आहेत ते शब्द आणखीन 4 उलगडून बोलतो आणि समोरचा श्रोता सहनशील आहे म्हणून आपण बोलतो ते ऐकतो आणि तो ऐकतो म्हणून आपण बोलू शकतो. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विण. म्हणजे ह्याची साधना काय झाली? काही नाही. मग शाळेमध्ये गेल्यानंतर बाई जशा मुलांना शिकवतात, बाबा रे ही गणिताची पद्धत आहे, बाबा रे हे इंग्रजीचं व्याकरण आहे, बाबा रे हे संस्कृताचं आहे, ते शिकवतात. त्या शिकवण्यामध्ये एक व्यवसाय होतो, त्या शिकवण्यामध्ये
हे काही ज्ञानदान वगैरे होत नाही. कशालाही शब्द फार मोठे मोठे लावूच नाही आहेत. आणि त्यामुळे जे मी ऐकलं ते असं की आपण ज्ञानमार्गाची उपासना, हे काय बा, हे लोक सगळे कर्ममार्गी आहेत, ज्ञानात कमी पडतात असं त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा असं का म्हणतात ह्याचं मी ते 3-4 दिवस तिथल्या सगळ्यांची त्यांच्या त्यांच्या वक्त्याची 1-1 तास व्याख्यानं अशी रोज 8-8 व्याख्यानं होती ही ऐकत होते. तेव्हा त्यांनी हा एकच आधार घेतलेला आहे. तो आधार काय तर आपल्याला पुढे आहेच आपल्याला श्लोकामध्ये, मी त्याच्यावरती अंडरलाईन करून ठेवलं आहे आपल्या पुढे सांगण्याकरता म्हणून. तर म्हणाले की आधार एकच, कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला याच जन्मामध्ये मोक्ष मिळेल. अरे हे जर असं धरून आम्ही बोलायला लागलो, धारणा जरूर असावी. तीव्र संवेगानाम आसन्ना, हे अगदी बरोबर आहे की ज्याच्या अंतःकरणात उत्कट भाव असतो त्याला त्याचं फल मिळतं. हो, पण असं कसं शक्य आहे? भगवंतांनी सांगितलंय बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. त्यातला प्रत्येक मनुष्य त्या भागामध्ये येणारा असं म्हणतो हा आमचा शेवटचा जन्म आहे, आता आम्हाला पुढचा जन्म नाही, कारण आम्ही याच जन्मामध्ये परमेश्वराला प्राप्त होणार, आम्हाला मोक्ष मिळणार. आता ही जर ज्ञानमार्गाची उपासना धरून जर हा चालायला लागला आणि ह्या शिकवणुकीवरती याचा प्रवास चालू झाला, आयुष्याचे आला काहीतरी अंतिम काळ केव्हा तरी येणार, तर तसा तो काळ आला तर तो म्हणेल जे मी धरलं होतं मनाशी आणि जे मला वाटत होतं की ह्या जन्मामध्ये मला मोक्ष मिळणारच आहे, त्याच्यातलं काही अलीकडचं पलीकडचं अजून काही मला दिसतच नाही आहे. जर ते माझ्या दृष्टीपथात येत नाही तर माझ्या धारणेचं काय झालं ते इथे माऊली ते सांगतायत. माऊली म्हणतात जो या जन्मामध्ये काही प्राप्त करायला पुढे निघाला, तो जर असा भावनेनी काहीतरी मनाशी धरून जर जायला लागला तर त्याला उद्या नैराश्य स्वीकारावं लागेल. मग तत्वज्ञान आम्हाला काय सांगतं? ते सांगतं जे करायचं आहे ते साधन करा, परमेश्वरावर सोपवून द्या. त्याला जे द्यायचं असेल ते तो देईल, जसं द्यायचं असेल तसं देईल, जेव्हा द्यायचं असेल तेव्हा देईल, काय द्यायचं असेल ते देईल. म्हणजे त्यांनी एक आणखीन धोका या मार्गातला अर्जुनाने उभा केला आणि त्या धोक्यातून मनुष्य कधी फ्रस्ट्रेशनमध्ये जातो, कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. आपण अशी जी माणसं पाहतो ही ओव्हर कॉन्फिडन्समधली माणसं आहे. नाही नाही, आपल्याला मोक्ष मिळालेलंच आहे, आता आपण जे काय करतोय ते आपलं आयुष्य आहे म्हणून चालू आहे, नाही तर मोक्षाचं आपलं रिझर्वेशन झालेलंच आहे. इथे अर्जुन म्हणतो की अशाही प्रकारे एक वेगळी शेड आहे, त्याला तो भाव नाही आहे, त्याचा आपण एक वेगळा भाव बघितला की समाजात काय दिसतं आज आपल्याला आणि का दिसतं ते जरा कटू आहे म्हणून मी अधिक बोलले नाही. त्यांनी इथे जी सुरुवात केली आहे ना की केवळ श्रद्धेच्या जोरावरती तो निघालेला आहे. श्रद्धा खूप आहे, श्रद्धा खूप चांगली आहे, श्रद्धा खूप सात्विक आहे, पण तो ज्याच्यापर्यंत जाऊन पोचला त्याचं काय? ज्याच्याकडे गेला आहे तो जर त्या सात्विक श्रद्धेला बरोबर तोलण्यासारखा समर्थ नाही आहे, तो बाबा मात्र स्वार्थी आहे, तर ह्याच्या श्रद्धेचं काय व्हायचं? हा ज्याच्याकडे गेलाय मग ती काहीतरी माणसं बोलत राहतात आणि ते जे काय बोलत असतात ते बोलणं काही त्यांना अध्यात्माच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल असं वाटत नाही. हे आपल्याला त्या महंताकरता बोलायचं आहे का? नाही, हे आपल्याला त्या साधकाकरता बोलायचं की साधकांनी स्वतःला शहाणं करून घेऊन, त्यांनी जो अप्रतिष्ठित हा शब्द वापरला ना, अप्रतिष्ठो, अप्रतिष्ठा, आम्ही चांगल्या भक्कम पायावर जोपर्यंत उभे राहत नाही तोपर्यंत कुणाच्या कच्छपी लागूच नाही, जाऊच नाही. आपल्याला कळलं पाहिजे ना काय बरोबर आहे काय चूक आहे, कशाचा स्वीकार करावा कशाचा करू नये, समोरचा माणूस काय किती पाण्यात आहे, काय त्याचं स्वरूप आहे, तो कशा प्रकाराने सगळा अध्यात्माचा व्यापार करतोय. नुसती श्रद्धा उपयोगाला येत नाही. नुसती श्रद्धा कुणाकडे जर घेऊन जाईल तर ती श्रद्धा त्या व्यक्तीच्या ठिकाणी मिळाली सुदैवाने उत्तम व्यक्ती तर प्रश्नच नाही, पण नाही मिळाली तर संबंध आयुष्याचं वाटोळ होऊन जातं. आपण अशी माणसं पाहतो, असे लोक पाहतो, असे संप्रदाय पाहतो आणि त्यामुळे श्रद्धा ही नेहमीच
पारखूनच ठेवली पाहिजे. श्रद्धा हा नुसता भावनेचा विषय नाही, श्रद्धा पारखताना आधी बुद्धीचा विषय आहे. आणि एकदा पारखून आमची श्रद्धा ठेवली की मग बुद्धीचा विषय नाही, मग संशयाला जागा नाही. मग एकदा मान्य केलं, मग आता जे असेल ते असेल. आता म्हणून त्यांनी इथे पुढे सांगितलं की म्हणाले, तव आत्मसिद्धी न ठकेची, आत्मसिद्धी तर प्राप्त होत नाही, आणि मागुते न येववेची, आता त्या मार्गावरून मागे पण येवत नाही. ऐसा अस्तू गेला माझारीची आयुष्य भानू, असं करण्यामध्ये आयुष्याचं पूर्णपणे काळ संपून गेला. आता आयुष्याचा भानू अस्ताला गेला, म्हणजे आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. जैसे अकाळी आभाळ, आळूमाळूस पातळ, आणि विपाये आले केवळ वसेना वर्षे. म्हणाले, एक तुम्हाला दृष्टांत देतो. माऊली सांगतात की अकाळ, आता जसं आपल्याकडे चाललंय तसं, त्या एवढा पाऊस चाललाय तिकडे चेन्नईमध्ये, आणि आमच्याकडे सारखं आभाळ येत आहे. आणि तर येणारं जे आभाळ आहे ते आभाळही फार टिकत नाही. आज आभाळ येतं, आज इतकं औदासीन्य आहे, उद्याला इतकं छान ऊन पडतं की लगेच बरं वाटतं, वातावरण बदलून जातं. म्हणून ते म्हणाले, जैसे अकाळी आभाळ, जेव्हा योग्य वेळ नसताना आभाळ येतं, म्हणजे ढग भरून येतात. आळूमाळू पातळ, काय म्हणाले, थोडे थोडे, फार दाट येत नाहीत, विरळ येतात. आळूमाळू थोडे थोडके येतात, पातळ विरळ असतात. म्हणाले, असे काही खूप गच्च ढग भरलेत आणि सगळं आकाश अगदी ढगांनी भरून गेलंय, असं पण होत नाही. विपाये आले केवळ वसेना वर्षे. म्हणाले, येतं कसं, विपाये आले, केवळ आभाळ आहे आणि घडतं आहे, म्हणून म्हणाले आले आहे केवळ वसेना वर्षे. ना ते तिथे राहतं, ना ते वर्षाव करतं. म्हणजे विपाये आले केवळ, विपाये जे टिकत नाही, जे टिकत नाही ते फक्त कसं आहे, आले केवळ, फक्त आलं आहे. आभाळ आहे, कुठलं वातावरण आहे, मग त्याला आपण सगळे इफेक्ट, सगळे परिणाम सगळे आपण सांगत राहतो. वसेना वर्षे तैसी दोन्ही दुरावली. तसं म्हणाले, याला काय दुरावलं, दोन्ही दुरावलं. प्रवृत्ती पण दुरावली, निवृत्ती पण दुरावली. जे प्राप्ती तव अलग ठेली. म्हणाले, जे प्राप्ती तव अलग ठेली, समाजी बुडाला, बरोबर असते ना, नाही, अलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. जे तसं याला दोन्ही प्राप्त झालं नाही. जे प्राप्त व्हायचं ते बाजूला ठेवून दिलं, आणि जे अप्राप्त आहे ते सोडवत पण नाही आहे. म्हणजे जे प्राप्त आहे हातामध्ये, मी आपल्याला एक अगदी माझ्या जवळचं व्यवहारातलं उदाहरण सांगते. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. त्या गृहस्थांनी असं ठरवलं की आता आपण रिटायर झालो, आता आपल्याला घरात काही राहायचं कारण नाही. ते आले आपल्याकडे भेटायला, म्हणाले, आपण काही दिवस बरोबर काम केलेलं आहे, आता म्हणाले मला काही असं वाटत नाही की मी आता इथे राहावं, आता हे सगळं आपल्या संस्थेची जबाबदारी तुम्ही लोक बघा, आता मी हिमालयामध्ये जाणार आहे. आता मी म्हटलं, परत कधी याल? नाही म्हणाले, मी येणारच नाही. म्हटलं, असं करू नका, हिमालयात गेलात तरी एक 4-4 महिने आधी राहा, प्रत्येक सीझनमध्ये राहा, एकटं राहणे जमतं का पहा, तिथलं अन्न खाणं जमतं का पहा, म्हणजे कुठल्याही आश्रमात राहिलात तर तिथलं वातावरण पटतं का पहा. हे सगळं एक 2-2, 4-4 महिने जाऊन राहून बघून या, आणि मग तुम्हाला वाटलं की ह्या आश्रमामध्ये आपण बऱ्यापैकी राहू शकू तर तुम्ही तिथे राहायला जा, नाहीतर काही असं जाऊ नका. कारण आपलं वय, आपलं वातावरण, आपल्यावरचे संस्कार, अनेक गोष्टी असतात. आणि असं जिथे कुठल्या आश्रमामध्ये राहायला जातो, प्रत्येक ठिकाणी माणसंच आहेत. त्यामुळे कुठेही जा, त्या जे पळसाला पानं किंवा 3च आपण जसं म्हणतो तसं कुठेही जा, वातावरण काही फारसं बदलत नाही. आणि सगळं सोडून निघून गेले, सगळ्यांचा निरोप घेतला, सगळ्या संस्थांचे राजीनामे देऊन टाकले वगैरे वगैरे. आणि एक 3-4 महिन्यांनी परत आले. ते म्हणाले, आता काही मी पुन्हा जाणार नाही. म्हटलं, बरोबर आहे, काय जावंसं वाटणारच नाही, कारण आपला तो पिंड नाही. आपण ज्या प्रकाराने राहिलो आहोत ते आपल्याला जे भोजन आपण जमतं, भोजनापासून आपल्या सवयी जमत नाहीत. त्याच्याकरता सुद्धा एक वेगळे प्रकाराने तयार. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की काय प्राप्त करायला गेले, ईश्वराची उपासना,
ते त्यांना कळलं की इतके तास आपण ध्यान करू शकत नाही, इतके तास आपण कुठल्याही प्रकारचं वाचन करू शकत नाही, इतके तास आपण तिथे रममाण होऊ शकत नाही, आणि त्याच्याही पेक्षा एकटे पण आपल्या अंगावर येत आहे. आपण एकटे तिथे जाऊन राहिलो आहे, एकटे राहू शकत नाही. इथे असताना सगळं असतं म्हणून एकटे पण जाणवत नाही. मी नेहमी म्हणते की आमच्या प्रदेशातल्या मुलांना आईवडिलांची फार काळजी वाटत नाही. त्याचं कारण असं की त्यांच्या मनात त्यांना माहिती की कोणत्याही वेळी हाक मारली की आमचे आईवडील आमच्याकरता यायला तयार आहेत. ज्याला कुणीच नाही त्याला कळतं की त्यांना जेव्हा वाटतं नाही नाही आमचं काही अडत नाही, आम्ही आमचे राहतो, अडत नाही म्हणजे त्या न अडण्याला पार्श्वभूमी फार भक्कम आहे. आणि आमचं काही अडत नाहीला पार्श्वभूमी ज्याला कुणी नाही तो बिचारा हापापलेला असतो की मला कुणीतरी पाहिजे. तसं आहे की कुटुंबवत्सल असलेला मनुष्य एकदम कुटुंब सोडून निघून गेला तर तो रमू नाही शकत. आता पुन्हा ते हिमालयाचं नाव काढत नाही. आता काही पुन्हा मी म्हटलं चांगल्या प्रकारे 1-4 महिने हिमालयात राहून चांगली साधना करून दरवर्षी येऊ शकले असते, पण एकदम उडी मोठी घेतली आणि त्यामुळे ते जमलं नाही. इथे तसं म्हटलंय की जे प्राप्त करण्यासारखं आहे तेही प्राप्त केलं नाही आणि जे अप्राप्य आहे ते तर सुटलंच आहे. त्यामुळे हेही नाही तेही नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सांगत होते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. आम्ही ज्या प्रकाराने वैराग्यशील जीवन जगतो आहे, आमच्या जीवनाकडे पाहून तुमचं जीवन बेतू नका. म्हणाले आमची गोष्टच वेगळी आहे, तुमचं काय होईल. म्हणाले पती ना गोविंद दोन्ही नाही. त्यांनी सांगितलं ना तुम्हाला प्रपंच मिळेल ना तुम्हाला परमार्थ मिळेल. कारण प्रपंचात तुम्हाला परमार्थाची आठवण आहे, परमार्थात तुम्हाला प्रपंचाची आठवण आहे. तुमचं काहीच सुटू शकत नाही. आणि म्हणून इथे अर्जुनाच्या प्रश्नात अर्जुनाने असं म्हटलं, तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. अप्राप्ती पण. आणि काय झालं म्हणाले, ऐसा बोलांतरला काजी, जो श्रद्धेचाची पूर्ण समाजी, बुडाला तया होजी कवण गती. अशा प्रकारे बोलांतरा काजी, खूप उशीर झाला, आयुष्यभर काम करत राहिला. आपण म्हणतो तसं की आपल्याला आपल्या लहानपणीच हा मार्ग उजाडला असता तर ह्या जन्मामध्ये आपण पुष्कळ काही केलं असतं. आपण फार उशिरा या मार्गाकडे आलो, मग आता आपल्याला आयुष्य किती राहिलं. तसं आहे त्यांनी म्हटलं की उशिरा आला, उशिरा आल्यामुळे काय फळ मिळवणार. ऐसा ओलांतरला काजी, म्हणजे उशिरा आल्यामुळे जो श्रद्धेचाची समाजी, जो केवळ श्रद्धेवरती आधारित राहून या मार्गाकडे वळला, बुडाला तया होजी कवण गती. आणि बुडाला, कारण नुसती श्रद्धा, कसं जावं, कुठे जावं, का जावं, केव्हा जावं, ही नुसती श्रद्धा नाही सांगू शकत. आणि मग आता त्याला गती काय, असे प्रश्न अर्जुनाने विचारून ठेवले. श्री भगवान उवाच, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती. भगवद्गीतेतले सगळेच सिद्धांत फार सुंदर आहेत, पण भगवद्गीतेतला हा जो सिद्धांत आहे याच्या इतका आश्वासक सिद्धांत आपल्याला कुठेही मिळणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटले, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. म्हणाले हे बघा, पार्था अगदी श्रद्धावान आहे, प्रामाणिक श्रद्धा आहे, व्यवहारामध्ये त्याच्या श्रद्धेने काही काम केलं नाही, त्याला जे मिळवायचं होतं ते नको मिळू दे म्हणाले. कारण चूक शेवटी हा कर्मलोक आहे, कर्मात आम्ही जिथे चुकलो त्या चुकीचं फळ आम्हाला भोगावंच लागेल, त्याला काही पर्याय नाही आहे. आमचं चुकलं ते चुकलं, जे बरोबर ते बरोबर. म्हणजे त्याच्यावर तुम्ही कितीही सारवासारव केली तरीसुद्धा एकदा मनुष्य बोलला ते बोलला, जे घडलं ते घडलं, चूक ती चूक, ती पुन्हा पुन्हा उगाळायला तशीच राहते. तर म्हणाले कारण का, तर ह्या कर्मलोकामध्ये ती फळ भोगेपर्यंत सुटका देत नाही. कारण इथे केलेल्या कर्माचं फळ भोगणं अपरिहार्यच आहे, त्याला काही आपल्या हातामध्ये पर्याय नाही. मग आता ते म्हणाले काय होतं, या नुसत्या श्रद्धेच्या जोरावरती त्यांनी जर काही केलं तर त्याला इहलोक पण मिळत नाही, स्वर्गलोक पण मिळत नाही,
काय होतं? नाही म्हणाले, न न न नैव इह न अमूत्र विनाशस्तस्य विद्यते. त्याचा नाश होत नाही. त्याचा नाश इथंही होत नाही, त्याचा नाश तिथंही होत नाही. त्याही ज्याची श्रद्धा प्रामाणिक आहे, त्या प्रामाणिक श्रद्धेमुळे फल मिळो का न मिळो, नाश मात्र होत नाही. का होत नाही? सगळ्यात मोठं तत्व, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. काहीही चांगलं केलेलं काम कधीही वाया जात नाही. ते कधीच दुर्गती देत नाही. ते कधीच वाईट फळापर्यंत आम्हाला घेऊन जात नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, इथे आता वरती अधिकाधिक चांगुलपण कशाचं? श्रद्धेचं. पक्की श्रद्धा आहे. श्रद्धा अगदी प्रामाणिक आहे. श्रद्धेमध्ये बिलकुल संशय नाही आहे. मला एवढी श्रद्धा जर असेल तर त्याचं इहलोकातही कल्याण आहे, त्याचं परलोकातही कल्याण आहे. कारण का? तर या ठिकाणी कोणतंही लहानसं केलेलं चांगलं कामसुद्धा कधीच त्याचं विपरीत फल देत नाही. ते कधीच दुर्गतीन तात गच्छति. ते कधीच विपरीत फळाकडे आम्हाला घेऊन जात नाही. तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? तेव्हा कृष्ण म्हणतात, अरे ज्याला मोक्षाच्या विषयी आस्था आहे त्याला मोक्षाशिवाय अन्य काही गती आहे का? परी येतुलेची एक घडे. आता गती आहे का असा प्रश्न का विचारला? कारण या विचाराच्या ह्या नुसत्या श्रद्धेवरती मोक्ष नाही आहे न मिळणार. म्हणजे त्याला पाहिजे आहे ती गती नाही ना त्याला प्राप्त होणार. ठीक आहे म्हणाले, नाही प्राप्त झाली त्याचं काही नुकसान नाही झालं, काय होईल? परी येतुलेची एक घडे. पण एवढं एक घडणार आहे म्हणाले, जे माझारी विसवावे पडे तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. जे माझारी जिथे मागे पडावं, जिथे तो मागे राहतो, तेही परी ऐसे सुरवाडे. आता काय होतं? पुन्हा जन्माला येतो, पुन्हा त्याच कर्मलोकाच्या चपेट्यामध्ये अडकतो, पुन्हा त्याच मार्गाने त्याचा व्यापार सुरू होतो. म्हणाले हे सगळं जरी त्याला करावं लागलं तरी तो जो जन्म घेतो ते कसं असतं? तेही परी ऐसेनी सुरवाडे. पण जे काही त्याला भोगावं लागतं, जे काही भोगायला मिळतं ते असं काही सुंदर आहे की जो देवा नाही. जे भोग उपभोग, जो आनंद देवतांना सुद्धा मिळत नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. एरवी काय म्हणाले? एरवी म्हणजे खरी स्थिती काय, वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती अशी आहे की हा आता अभ्यासाच्या मार्गाने निघाला आणि अभ्यास प्रामाणिकपणे सुरू झाला. तर प्रामाणिक अभ्यासाला फार वेळ लागत नाही असं भगवंतांना सांगायचं. ते म्हणाले त्याला फार वेळ लागत नाही त्या मार्गावरून यश मिळवायला, म्हणजे मोक्ष मिळवायला. वास्तविक पाहता काय होतं म्हणाले, अभ्यासाच्या मार्गावरून योग्य दिशेने पाऊल उचलता पाऊली जरी चालता, त्यांनी पाय उचलून तो जर चालू लागला तरी दिवसा आधी ठाकिता, दिवस संपायच्या आधीच तो सोहम सिद्धीला प्राप्त होतो. म्हणजे त्याला जे मिळवायचं आहे ते तो मिळवतो. परी ते तुला वेगू नव्हेची. मग आता हा दुसरा एवढी श्रद्धा आहे तर जर ती सगळी कल्याणकारी आहे तर मग हा का नाही पोचत? म्हणून माऊली उत्तर देतो. म्हणाले ज्याची एवढी श्रद्धा आहे ठीक आहे की त्याच्या ठिकाणी कर्माची, त्याच्या ठिकाणी काही त्याच्या ठिकाणी काही विचाराची काही असेल कमतरता, काहीतरी झाली असेल गडबड, साधनेत आला असेल अडथळा. पण परी ते तुला वेगू नव्हेची. अभ्यासाच्या मार्गावर ज्या वेगाने तो चालत चालला आहे, जो दिवस मावळायच्या आतच सोहम सिद्धीचे सोहळे अनुभवू शकतो किंवा त्याचा अनुभव घेतो, तर म्हणाले त्याची गोष्ट वेगळी आहे. तसा हा नाही, कारण ह्याला त्या सोहम सिद्धीचा आनंद या ठिकाणी मिळालेला नाही. हा काय झाला आहे? याच्या साधनेमध्ये हा मागे पडला आहे. परी ते तुला वेगू नव्हेची. त्याच्या ठिकाणी तितका वेग नाही. म्हणून विसावा तरी निकाची. म्हणाले म्हणून त्याला या ठिकाणी थांबणं भागच आहे. म्हणजे पुन्हा जन्म घेणं भागच आहे, त्याला काही पर्याय नाही आहे. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. पण इतकी जर उत्कट श्रद्धा
इतकं जर चांगलं आचरण असेल तर मोक्ष त्याच्या मागे आहेच आहे. थोडा वेळ लागेल, 1 जन्म नाही 2 जन्म जातील, 2 नाही 4 जातील, 4 नाही 10 जातील, पण 10 जन्मानंतर तर त्याला मोक्ष आहेच. म्हणून प्राप्त पुण्यकृताम लोकान लोकानुषित्वा शाश्वती समाह शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. काय होतं त्याचं फल? तर त्यांनी सांगितलं की आपल्याला काय सांगायचं. म्हणाले प्राप्य पुण्यकृताम लोकान, म्हणाले त्याला पुण्य केलेल्या लोकांच्या ठिकाणी, म्हणजे जो लोक पुण्यवंतांच्या करतावरती ठेवलेला आहे त्या पुण्यवंतांच्या लोकाला जाऊन तो प्राप्त होतो. किती? शाश्वती समाहा, खूप दीर्घ कालपर्यंत, चिरकालपर्यंत त्याला तिथले उपभोग घेता येतात. आणि म्हणाले हे कुणाच्या बाबतीत घडतं की काहींना त्या परलोकामध्ये फार उत्तमोत्तम उपभोग मिळून मग त्यांना पुन्हा जन्म येतो आणि मग त्यांनी आता पुढचं साधन करावं. आणि काहींना ताबडतोब शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभी जायते. कोणत्याही कारणाने का असेना, पण प्रामाणिक असलेला योगी आपल्या मार्गावरून जो भ्रष्ट झाला तर पुन्हा त्याला जो जन्म मिळतो तो शुचीनाम श्रीमताम गेहे. अत्यंत पवित्र असं कुल आहे आणि ज्या कुलामध्ये खूप उत्तम असं वैभव आहे. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभी जायते, जन्माला येतो. ऐके कवतिक हे कैसे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. म्हणाले काय सांगावं आपल्याला याचं मोठेपण. 100 यज्ञ जेव्हा केले, सहज पार पाडले, तर अनायासे त्याला कैवल्याचा जी स्थिती आहे ती प्राप्त होणं, कैवल्य कामू. त्या यज्ञांच्यामधून फल काय आहे तर कैवल्य हे फल मिळायला पाहिजे. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग काटाळे मग. आता अशा प्रकारे हा 100 यज्ञ करतो आहे, पण ह्या मोक्षाच्या मार्गावरचा त्याचा जो अभ्यास आहे तो फलावरती अधिष्ठित आहे आणि त्यामुळे त्याचं जे फल आहे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. कैवल्याच्या कामनेनी जर एवढे शतमख केले, मख म्हणजे यज्ञ, त्यांनी 100 यज्ञ जर केले तर कैवल्य मिळेल. मिळणार नाही असं नाही, कारण त्याचं फल आहे ना त्या यज्ञांचं, तर मिळालंच पाहिजे. परंतु मानसिकता, त्याची विचारांची भूमिका किंवा त्याचं वर्तन म्हणजे त्याचा आचार हा जर सगळा त्याला जुळणारा नसेल, त्याच्यामध्ये जर काहीतरी मागे पुढे असेल. कसं आहे की त्या यज्ञाच्या करता ज्या समिधा आणायच्या, त्या यज्ञाच्या करता जे कष्ट करायचे, त्या यज्ञाच्या करता ज्या त्या प्रत्येक वस्तूच्या मागची जी धारणा आहे ती समजून घेऊन त्या सगळ्या वस्तू गोळा करायच्या, त्याच्या ठिकाणी मनाचं पावित्र्य राखायचं. जे काही आपण ते यज्ञाच्या करता लागणारी सामुग्री आहे ती अत्यंत पवित्र मार्गाने मिळवायची. त्याच्याकरता आपला पैसा मिळवलेला पवित्र पाहिजे. अर्थतः शुची कामतः शुची सयैव शुची उपनिषदांनी सांगितलं आहे. अर्थार्जनाचे मार्ग शुचितेचे असावेत, कामना शुची असाव्यात, आणि हे जर 2 शुची असेल तर खरंच शुद्ध आहे. आता कर्म केलं, ह्या कर्माच्या मागे घेतलेल्या वस्तू, आणलेले पदार्थ आणि त्याच्याकरता त्या विधिविधानाकरता आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रक्रिया इतक्या शुचितेने सांभाळल्या तर कैवल्य आहे. पण इतक्या शुचितेने नाही सांभाळल्या गेल्या. पण 100 यज्ञांचं फल जे त्याला मिळायचं आहे त्या फलात खोट येईल का? नाही येणार. फल ठेवलेलंच आहे, कारण मिळालंच पाहिजे. कारण जेव्हा ग्रंथांनी म्हटलं आहे, जेव्हा वेदांनी म्हटलं आहे, जेव्हा त्या ठिकाणी त्याचं फल वर्णन केलं आहे, तेव्हा वर्णन केलेलं फल मिळालंच पाहिजे. फक्त होईल काय? तात्काळ मिळणार नाही, ताबडतोब मिळणार नाही. काही काळ जाईल, काही जन्म घ्यावे लागतील. त्या जन्मांच्या मधून त्याचं जे काही चुकलं माकलं आहे, जे काही कमी पडलं आहे, ज्याची काही अधिक आवश्यकता आहे, ते सगळं भरून काढलं की मग त्याचा शेवटचा जन्म प्राप्त होईल आणि त्यानंतर तो पुढे निघून जाईल. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग, तिथले जे भोग आहेत, भोगिताही सांग काटाळे मग, त्याला इतके उत्तमोत्तम भोग अनुभवायला मिळतात
की त्या उपभोगांचा सुद्धा त्याला कंटाळा येतो. म्हणाले हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. म्हणाले हा अंतराय, ही अडचण, या ठिकाणी हा अडथळा असा अवचित का निर्माण झाला, का ओढवला भगवंता. दिवी भोग भोगिता म्हणाले त्या स्वर्गलोकाचे उपभोग घेत असताना सुद्धा अनुतापी नित्य, तो आपल्या ठिकाणी नित्य पश्चात्तापात असो. तो म्हणतो कुठून मी आणि या स्वर्गलोकामध्ये हे भोग भोगत राहावं लागलं. जर हे नसतं झालं तर मी केव्हाच मोक्षाला प्राप्त झालो असतो. आणि म्हणून ते म्हणतात पाठी जन्मे संसारी. त्यानंतर ह्या मनुष्य संसारी कर्मलोकात, या मनुष्यलोकात जन्माला येतो. परी सकळ धर्माची या माहेरी, परंतु तो कसा असतो तर सर्व धर्मांचंच जणू काही स्थान आहे. लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. म्हणाले ही वैभवरूपी जी लक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीच्या ठिकाणी जे तिचं कुलरूपी शेत आहे त्याच्यामध्ये लांबा उगवे आगरी, त्याच्यामध्ये आता लांबा नावाचं काय गवत आहे का काय आहे माहीत नाही. त्याचा अर्थ काही त्यांनी कोणत्याही डिक्शनरीत मला बघायला मिळाला नाही. माझ्याकडे ज्या आपट्यांची एक आहे आणि इथे ही ज्ञानेश्वरीची एक जोडलेली आहे. त्याच्यामध्ये लांबाला लांबाच शब्द दिला आहे. म्हणजे काय उगवून येतं आपल्याला माहीत नाही. पण वैभव लक्ष्मी आहे, त्या वैभव लक्ष्मीच्या कुलरूपी शेतात हे लांब्याचं रोप उगवतं. म्हणजे लांबा उगवे आगरी, त्या आगरामध्ये, त्या शेतामध्ये लांबा उगवतो. म्हणजे त्या लक्ष्मीच्या सहवासात, त्या लक्ष्मीच्या आगरात, तिच्या वैभवात याचा जन्म होतो. शुचीनाम श्रीमताम गेहे, तो आता जन्माला येतो. जया ते नीतीपथे चालीजे, कारण तो त्याच मार्गाने चालणार आहे. सत्य धूत बोलीजे, धूत म्हणजे पवित्र, जो सत्य पण आणि पवित्र पण बोलतो. जसं आपण लोकसभा राज्यसभा बघतो, आरोप प्रत्यारोप करतात, तेव्हा आरोप प्रत्यारोप करताना सगळेच काही आरोप चुकीचे नसतात, सत्य असतात. पण भाषा काही पवित्र नसते, सामान्यसुद्धा नसते, दर्जेदारसुद्धा नसते. इथे त्यांनी सांगितलं हे सत्य आहे, पण सत्य कसं आहे तर धूत. धूत म्हणजे पवित्र, सत्याने वागतो, सत्याचरण करतो, पण त्या सत्याला सुद्धा पवित्रता तिच्याशी जोडलेली आहे. असा हा आधी नीतिपंथानी चालतो. सत्यधूत बोलीजे देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. शास्त्राच्या दृष्टीला जे पाहावं, शास्त्राच्या दृष्टीने जे करावं असं म्हटलं जातं किंवा ज्याची अपेक्षा शास्त्र करतं तेच तो फक्त करतो, त्याच्याशिवाय दुसरं काही करत नाही. वेद तो जागेश्वरू. म्हणाले हे वेद हे जे जागृत दैवत आहे, जागेश्वरू म्हणजे जागृत दैवत. जया व्यवसाय निजाचारू, म्हणजे ज्याच्या ठिकाणी व्यवसाय म्हणजे व्यवहार, शास्त्र निजाचारू, सारासार विचारू मंत्री जयाते. ज्याच्या ठिकाणी शास्त्रविहित असा व्यवहार आहे. वेद हे ज्याच्या ठिकाणी जागृत दैवत आहे. सारासार विचार हाच ज्याचा मंत्री आहे, सल्लागार आहे, तो कधीच वेडावाकडा विचार करत नाही. सारासार विचारू मंत्री जयाते. सल्ला मसलत कोणाची तर सारासार विचाराची. जयाचा कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. अशा कुळात जन्माला येतो की ज्या कुळामध्ये चिंता नावाची गोष्ट कुळात राहत नाही, ती त्या ईश्वराची पतिव्रता म्हणजे ईश्वरापासून ह्याच्यापर्यंत कधी पोचतच नाही. म्हणजे हा ज्या कुळात जन्माला येतो तिथे चिंता नावाची गोष्ट नाही, केवळ सुखच सुख आहे. जया ते गृहदेवता आदी रुद्धी. आणि ज्याच्या घरातल्या देवता म्हणजे रुद्धी आदी आहेत, म्हणजे व्यवहारामध्ये जे जे वैभवाकरता आवश्यक आहे, अनुकूल आहे, सुखाचं आहे, असं सगळं वैभवाचं म्हणजे सौंदर्याचं आहे, असं सगळं काही त्याला प्राप्त होत. ऐसी निज पुण्याची या जोडी. आपल्या स्वतःच्या पुण्याईने वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी. म्हणाले ज्या घराण्यामध्ये हा जन्म घेतो त्या घराण्यामध्ये याच्या असण्यानी सुद्धा सर्व प्रकारचं सुख जे आहे ते आणखीन प्रकर्षाला येतं.
त्या सर्व सुखाचा व्यापार उत्तम प्रकारे चालतो. कुळवाडी व्यापार. कुळवाडी म्हणजे आपण पूर्वी खेड्यामध्ये म्हणायचं ना, की आपलं जमिनी किती, आपल्या वाड्या किती, आपलं माड किती, आपला व्यवसाय काय, त्याच्यातून आपण व्यापार उदीम काय करतो, तसं ती कुळवाडी, आपल्या कुळाचा उद्योग, आपल्या कुळाचा व्यापार. तिये जन्मे तो सुरवाडी योगुच्युतू. अशा त्या इतक्या उत्तम अशा घरामध्ये तो जन्माला येतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदिदृशम तत्र तम बुद्धिसंयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन. आता ते म्हणतात असं तरी होतं, म्हणजे एक तर दीर्घ कालपर्यंत शाश्वती समाहा, असा दीर्घ कालपर्यंत स्वर्गामध्ये अलौकिक उपभोग घेत तो राहतो. ही तरी घटना घडते. नाही तर पृथ्वी तलावर आला तर अशा घरामध्ये जन्म घेतो की बॉर्न विथ सिल्वर स्पून वगैरे, गोल्डन स्पून वगैरे हे सगळं मागेच पडलं. त्याच्यामध्ये नीतिमत्ता आहे, त्याच्यामध्ये पावित्र्य आहे, त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे चढ उतार, सुख दुःख याच्या भोवऱ्यात अडकून जीवन फार हेलकावणारं जीव, अत्यंत संत स्थिर सुखाचं, अधिकाधिक चांगल्या गोष्टींनी युक्त असं जीवन त्याला प्राप्त होतं. हे दोन पर्याय झाले सांगून. एक स्वर्ग हा पर्याय सांगून झाला, एक श्रीमताम गेहे हा पर्याय झाला. आता योगिनाम कुले, आता कुठे जन्माला येतो तो? असं नाही, अथवा किंवा योगिनाम एव कुले, योग्यांच्याच कुळामध्ये तो जन्माला येतो. भवती धीमताम, जे अत्यंत बुद्धिमान आहेत, योगी आहेत, म्हणजे नुसता योगाचा अभ्यास करत नाही, योगाभ्यासाबरोबर ज्यांच्याकडे बुद्धी पण आहे, किंवा आपल्याकडे जसं म्हटलं जातं की शाब्देच परेच निष्णातः, की गुरु कसा, अधिकारी मनुष्य कसा, की जो शब्दज्ञानामध्ये सुद्धा खूप हुशार आहे, तो त्याच्यामध्ये सुद्धा निष्णात आहे, आणि प्रत्यक्ष अनुभवामध्ये परेच निष्णातः, अनुभवाच्या क्षेत्रात सुद्धा तितकाच श्रेष्ठ आहे. असं योग्याचं कुळ आहे, की ज्या योग्याच्या कुळामध्ये, आता ज्ञानेश्वर माऊलींनी जन्म घेतला आहे, ज्या कुळामध्ये योगिनाम कुले जन्माला आलेले आहेत, निवृत्तीनाथच मोठे भाऊ आहे, ज्यांनी त्यांना दीक्षा दिली आहे. आईवडिलांची एवढी साधना आहे की आईवडील मुळामध्ये विद्वान आहेत, निस्पृह आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, आपल्या जीवनामध्ये व्यापार, जीवन व्यापार, हे वर जे म्हटलं ना की शास्त्रसंमत व्यापारच केला जातो, असं कुळ आहे. आणि म्हणून अशा योग्यांच्या, अत्यंत विद्वान अशा योग्याच्या कुळात जन्म घेतो. एतद्धि दुर्लभतरम लोके, या जगामध्ये एतद्धि अशा प्रकारचा जन्म दुर्लभतरम, अत्यंत दुर्लभ आहे. असं घराणं मिळून त्या घराण्यात जन्माला येणं फार यदिदृशम, म्हणाले अशा प्रकारे जन्म प्राप्त होणं, इतक्या श्रेष्ठ अशा घराण्यामध्ये जन्माला येणं हे अत्यंत दुर्लभ आहे. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. काय होतं म्हणाले त्याला, जेव्हा त्या योगाच्या कुळामध्ये तो जन्म घेतो तेव्हा त्याच्या पूर्वजन्मामधले जे संस्कार आहेत ते संस्कार जसेच्या तसे येतात. आणि काय मिळतं, तत्रतम बुद्धी संयोगम, ते त्याच्या बुद्धीशी जोडले जातात. आता आपण झाकीर हुसेनचा तबला एवढा आवडतो म्हणतो. अल्लार खान साहेबांनी झाकीर हुसेनला जन्माला आला आणि त्याच्या कानामध्ये पहिल्यांदा धा आणि धीन वाजवला, की आपल्या घराण्यामध्ये जन्माला आलेला याला तबला उत्तम वाजवता आला पाहिजे. आणि त्यांनी असं म्हटलं, हे मूल लहान, अगदी 6 महिन्याचं 8 महिन्याचं, तरी हातात काहीतरी घेऊन वाजवावं, हीच त्याची बुद्धी. आणि खूप लहान वयामध्ये घरातले डबे घेऊन तो आपोआप तबला वाजवायचा. म्हणजे हे काय आहे, की हे पूर्वसंस्कार आहेत. पूर्वीच्या देहात पौर्वदेहिकम, पूर्वीच्या देहामध्ये जे ज्ञान मिळवलंय, जे ज्ञान मिळवता मिळवता सोडावं लागलंय, किंवा जे मिळवता मिळवता आयुष्य गेलं आणि मग आता आणखीन काही मिळवण्याकरता
जे काही करावं लागेल किंवा जे काही करत असेल ते सगळं जी इच्छा असेल, मी आपल्याला पूर्वी एकदा सांगितलं होतं तसं की आमचे दाते शास्त्री म्हणजे पंचांगकर्ते दाते, त्यांचा खूप मोठा असा अधिकार त्या पंचांगाच्या क्षेत्रात. त्या अमेरिकेतले लोक इकडे आले, त्यांचं मी पाहिलं त्यांच्याशी बोलताना. ते आपल्याकडेच होते आणि अमेरिकेतले लोक तिथे आले म्हणून मला कळलं, नाही तर मला काही कळायचं कारण नव्हतं. तर ते लोक म्हणाले की आम्ही सगळ्या भारतभरातली पंचांग पाहिली, जगभरातली तर पाहिलीच आहेत कालमापनाच्या पद्धती, पण तुमच्या दाते पंचांगाची कालमापन पद्धती आहे ती सर्वात अचूक आहे. याचं कारण काय आहे? तर त्यांनी सांगितलं की मला त्यांचं जे उत्तर देईल, माझा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे. जेव्हा केव्हा निर्णय घेण्याचा प्रश्न येतो त्या निर्णायक क्षणाला मला धर्मशास्त्राचा उपयोग होतो आणि तो टाय किंवा त्या ठिकाणी आलेली ती अडचण मी त्या धर्मशास्त्राच्या आधारावरती सोडवतो. आणि असं त्यांना सांगितलं. ते सगळं मी ऐकलं. मी त्यांना म्हटलं, हो केवढा अधिकार आहे तुमचा, मग आता तुम्हाला काही शिकायचं शिल्लकच राहिलं नाही. ते म्हणले असं कसं होईल? माझी भगवंताकडे एवढीच प्रार्थना आहे की मी ज्या ज्ञानासहित या जन्मात आहेत याच ज्ञानासहित मला पुढचा जन्म मिळावा आणि जो मिळणारा जन्म आहे तो माझ्या ज्ञानापेक्षा अधिक ज्ञानाने युक्त असणाऱ्या माणसाच्या सहवासात येईल असा मिळावा. त्याच्या घरात मिळाला तर उत्तमच आहे, पण तो मला लाभेल असा तरी मिळावा आणि मला ह्या ज्ञानाचं स्मरण असावं म्हणजे माझा अभ्यास ह्याच्या पुढे सुरू होईल. म्हणाले आता मी 80 वर्षाचा झालो असं तुम्हाला वाटतं तर माझं ज्ञान काही पूर्ण झालं नाही. आत्ता कुठे? म्हणाले मला कळायला लागलं. इतका मोठा मनुष्य जेव्हा मला कळायला लागलं म्हणतो तसं त्यांनी इथे म्हटलंय की हे पौर्वदेहिकम ज्ञान घेऊन पुढचा जन्म येताना बुद्धीशी संयोग होतो, बुद्धीच्या बरोबर राहतं ते ज्ञान. म्हणाले तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. पूर्वजन्मातलं जे सगळे संस्कार आहेत ते जसेच्या तसे जागृत स्थितीमध्ये पुढच्या जन्मात येतात. यततेच ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदन. यतते पुन्हा यतमान होतो, पुन्हा प्रयत्नशील होतो. कशा करता? त्या योगाभ्यासाकरता. त्याला माहिती आहे आपला अभ्यास कुठे सुटला आहे आणि त्याच्या पुढे आता आपल्याला जायचं आहे आणि म्हणून तो अभ्यास करण्याकरता तो पुन्हा सिद्ध होतो आणि पुन्हा आपला अभ्यास जारीनी चालू ठेवतो. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत. म्हणाले किंवा आपल्याला सांगतो. म्हणाले कसे असतात ते? आता हे माऊलींचं म्हणणं आहे, टिप्पणी आहे. ते म्हणतात जे ज्ञानाचं अग्निहोत्र ज्यांनी सातत्याने ज्ञानाचे यज्ञ केलेले आहेत, म्हणजे ज्यांनी आपलं सबंध जीवन ज्ञानाकरता वेचलेलं आहे, असे कोणी पुरुष आहेत. म्हणाले जे परब्रह्मण्य, जे पर म्हणजे श्रेष्ठ होतो परमात्मा, ब्रह्मण्य म्हणजे जे ब्रह्मनिष्ठ आहेत असे अधिकारी पुरुष आहेत. जे श्रोत्री म्हणजे जे वेदशास्त्र संपन्न आहेत, महासुखक्षेत्री आदिवंत. ते महासुखाचं जणू काही क्षेत्रच आहेत, महासुखाचं जणू काही स्थानच आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी त्यांनी पुढे म्हटलं आहे की सिद्धांताचा सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुंजते कोकिळवनी संतोषाचा. हे सगळे एकापेक्षा एक असे श्रेष्ठ दिग्गज जे सिद्धांताचा सिंहासनी. ते कसे आहेत? ते सिद्धांतरूपी सिंहासनावर म्हणजे तत्वज्ञान जे आहे क्षेत्र कोणतंही असो त्यांनी आता त्याचं मूळ मुद्द्याचं एक्सटेन्शन केलं आहे. वरती काय सांगितलं? पहिल्यांदा शाश्वती समाहा स्वर्गलोके दिविलोके. दुसरं सांगितलं शुचीनाम श्रीमताम गे. तिसरं सांगितलं योगिनाम कुले. चौथं सांगितलं त्याचे लाभ काय ह्या प्रत्येकांना, तर पौर्वदेहिकम बुद्धी संयोग. जे पूर्वदेहामध्ये प्राप्त केलं आहे त्याचा बुद्धीशी संयोग होतो. आता माऊली म्हणतात एवढेच नाही, असे आणखीन आहेत लोक की हे एवढाच विचार आहे का त्याचा? नाही. मग काय विचार आहे? म्हणून सांगितलं अथवा किंवा म्हणजे भगवंताच्या श्लोकाच्या वरती लावलेलं हे वार्तिक शेपूट वृत्ती असं आहे, त्याच्यावरचं त्यांनी केलेला विस्तार आहे.
तर म्हणाले अथवा ज्ञानाग्निहोत्री, ज्ञानाचं अग्निहोत्र, ज्याने अग्निहोत्र म्हणजे अखंड ते पेटलेली असते ना त्याचं कुंड अग्निहोत्राचं. त्यामुळे जसं त्यांनी अखंड ज्ञानाची उपासना करणारे आहेत, जे परब्रह्मण्य आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, जे श्रोत्री, जे वेदशास्त्र संपन्न आहेत, जे महासुख क्षेत्री आदिवंत, महासुखाच्या क्षेत्राचे जे आद्य पुरुष आहेत, जे मूळ पुरुष आहेत, जे त्याचा अनुभव घेणारे आहेत. आता ते कसे आहेत? जे सिद्धांताचा सिंहासनी, जे तत्वज्ञानाच्या सिंहासनावर राज्य करीती त्रिभुवनी, त्रिभुवनात सुद्धा त्यांना काही मागे पुढे कमी जास्त न जाणलेलं, जाणण्याचं शिल्लक राहिलेलं काही नाही म्हणाले. जे कुजते कोकिळवनी संतोषाचा, म्हणाले वनामध्ये कोणतं वन आहे? संतोषाचं वन आहे. आणि त्या संतोषाच्या वनामध्ये हे कोकिळेसारखं कूजन करत आहेत. असे दोन दृष्टांत दिले. जे विवेकग्रामीचा मुळी बैसले आहाती नित्य फळी, तया योगी यांचा कुळी जन्म पावे. आणखीन कसे? तर म्हणाले तुम्ही फक्त योगीनाम कुले म्हटलं नाही, त्या योग्यांमधले इतके सगळे योगी तुम्हाला सांगितले. त्याच्याबरोबर आता ते योगी शब्दाकडे आले, आत्तापर्यंत आले नव्हते. योगी शब्दाचा अर्थ त्यांनी आम्हाला उलगडून दिला. आता ते म्हणतात जे विवेकग्रामीचा मुळी, म्हणाले मूळ ठिकाण, ग्राम कशाचं? विवेकाचं. त्याच्या मुख्य ठिकाणी त्या गावातल्या, जसं आता पुणे आहे, या पुण्यातलं मुख्य ठिकाण कोणतं? महापौर राहतात ते पुण्यातला पहिला नागरिक. त्यामुळे जे महापौरांचं स्थान आहे ते स्थान आहे की जे स्थान आपल्याला माहिती आहे की हे पुण्यातलं मुख्य स्थान, किंवा अंतर मोजायची आहेत. कोणतं मुख्य स्थान? जनरल पोस्ट ऑफिस, GPO. त्याच्यापासून पुण्याची सगळी अंतरं 0. पुण्यापासून मैलांमध्ये किलोमीटरमध्ये मोजायचं तर 0नी सुरुवात कुठे झाली? आमच्या मुख्य पोस्ट ऑफिसपासून. म्हणजे पुण्यातलं मुख्य स्थान काय? तसं त्यांनी सांगितलं की ह्या विवेकग्रामाचं मुख्य स्थान, या विवेकग्रामाचं जे मूळ आहे त्या मूळ स्थानामध्ये बैसले आहाती नित्य फळी, त्या ठिकाणी हे निवास करू नयेत. आणि कसे आहेत? नित्य फलाच्या प्राप्तीची, ज्यांच्या ठिकाणी अधिकाराची बाजू आहे की नित्य फळ त्यांना प्राप्त होईल असे, तया योगी यांचा कुळी जन्म पावे, ज्यांच्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं फल प्राप्त होत आहे. घरामध्ये योग असा संपन्न आहे की म्हणून आपल्याकडे जी कण्व मुनींचा आश्रम किंवा अशा अनेक आश्रमांची वर्णनं, कुणाच्याही वसिष्ठ मुनींचा आश्रम असो, त्या आश्रमांची वर्णनं करताना कशी केली आहेत की जिथे साप आणि मुंगूस गुण्यागोविंदांनी राहतात. म्हणजे विरोध नाही. शबरीच्या आश्रमाचं वर्णन सुद्धा फार सुंदर आहे की ज्या ठिकाणी किती वृक्ष आहेत, त्या वृक्षांची स्थिती कशी आहे, त्या वृक्षांचे भाव कसे आहेत, हे सगळं कशा करता? तर वैभवाच्या आपल्या कल्पनांच्या पलीकडे कितीतरी हे वैभव आहे, जे वैभव विवेकामुळे प्राप्त झालंय आणि त्याचं फल मिळत आहे की ऋषींच्या आश्रमामधल्या वृक्षाला भरपूर फळांनी ते लगडलं आहे. त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नद्या अत्यंत उत्तम असं जल देत आहेत. त्यांच्याकडे असलेले पशु पक्षी गोधन सगळं काही अत्यंत समृद्ध आहे आणि सगळ्यांच्या ठिकाणी असणारे भाव आहेत ते फार उत्तम आहे. असं सर्व काही उत्तम उत्तम फल सर्व क्षेत्रामध्ये. लौकिकात तर आहेच. आमचे पूर्वीचे ऋषीमुनींचे आश्रम अत्यंत संपन्न आहेत. त्या आश्रमांचं वर्णन जर आपण ऐकलं तर अतिशय संपन्न स्थितीत ते राहत होते. दारिद्र्य हे आम्हाला या पारतंत्र्यामध्ये 1000 वर्षात आलेलं आहे. नाही तर दारिद्र्य हे या देशामध्ये लोकांना भोगावं लागलेलं नाही. असो, आपला तो विषय नाही. आता ते म्हणाले इथे नित्य बैसले आहाती नित्य फळी, तया योगी यांचा कुळी, असे जे योगी आहेत की ज्यांच्याकडे सर्व प्रकारची संपन्नता सर्व अंगाने भरभरून त्या ठिकाणी अगदी ओसंडून वाहते आहे. म्हणाले मोटकी देहाकृती उमटे. म्हणाले अगदी लहान वय आहे, मोटकी देहाकृती उमटे,
आणि निजज्ञानाची पहाट फुटे. मूल 3 वर्षाचं आहे, 4 वर्षाचं आहे, भागवत सप्ताह करत आहे. आपण टी व्हीवरनं पाहिले की काय शिकवलं यांना, कुणी शिकवलं यांना. वयाच्या 3ऱ्या वर्षी, 4थ्या वर्षी, 5व्या वर्षी भागवत सप्ताह करणारी मुलं आपण पाहतो. पूर्वजन्मीचं आहे, घेऊन आलेले आहेत. आणि या जन्मामध्ये जन्माबरोबर सगळं काही प्राप्त आहे, सगळं पाठ आहे, सगळं सांगता येत आहे, सगळं बोलता येत आहे. म्हणाले मोठं की देहाकृती उमटे, अगदी जेमतेम लहान वयाचे. आणि निजज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रकटे प्रकाशू जैसा. दृष्टांत दिला की जसा सूर्य उदयाला येण्याच्या आधी अरुणोदय झालेला असतो, प्रकाश पुढे आहे, मग सूर्य येतो, तसे हे जन्माला येतात. जन्माला येण्याच्या आधी यांचं ज्ञान पुढे येतं, यांचा अधिकार पुढे येतो, आणि मग यांचा जन्म होतो. म्हणाले तैसी दशेची वाट न पाहता, तसं वयाचा विचार न करता, परिपक्वतेची दशा येण्याची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळ म्हणजे वयात येणे, मोठं होणे, मॅच्युरिटी येणे, परिपक्वता येणे, या कशाचाच विचार करावा लागत नाही. बाळपणीच सर्वज्ञता, लहानपणीच, लहान वयातच, अगदी बालक असतानाच तयाते यांच्या ठिकाणी सर्वज्ञता प्राप्त झालेली असते. हे सिद्धप्रज्ञतेचे लाभे. म्हणाले ते तिथे ती हे सिद्ध प्रज्ञेचे लाभे, मनची सारस्वते दुभे. म्हणाले ती जी प्रज्ञा लाभलेली आहे ती कशी आहे? पूर्वजन्मामध्ये तयार झालेली जी बुद्धी आहे ती सिद्ध प्रज्ञा. या जन्मात सिद्ध करायला वेळ आहे कुठे? पूर्वजन्मात सिद्ध झालेली आहे विद्या. आणि म्हणाले मग मनची, ते जे त्याचं अंतःकरण आहे, ती जी बुद्धी आहे तीच सर्व विद्यांना जन्म देते. त्याच्या मनातून ते सगळे विषय प्रकटत जातात. आपण म्हणतो ना की काही काही मुलं असतात की ज्यांच्या ठिकाणी पुष्कळ प्रगल्भता असते, पण ती जन्माबरोबर प्रकट होत नाही, ती हळूहळू प्रकट होत जाते. क्वचित तर आपल्याला ते मुलं मंद आहेत असं वाटतं, पण ती मुलं आपल्या आयुष्यामध्ये इतकी, म्हणजे माझाच एक भाचा आहे, तर तो 5व्या आणि 6व्या वर्षी तर तो काय हा काय अबोल आहे का, ह्याला काही समजतं का नाही. जे हा जेमतेम मॅट्रिक झाला तरी सुद्धा पुष्कळ झालं, हा SSCला बसला तरी पुष्कळ झालं, पण काहीच तो मुलगा कुठलंच एक्सप्रेशन कधीच द्यायचा, नुसता गप्प बसलेला असे. आणि एकदा तर तो 7वीमध्ये जेव्हा 2-3 विषयात नापास झाला तेव्हा तर डोकं धरायची वेळ आली. वडील एवढे मोठे सायंटिस्ट, आई एवढी मोठी डॉक्टर, आणि ह्या मुलाला काहीच कळत नाही. त्यांनी विचारलं की तुला कळतं का तुझ्या शाळेत टीचर काय बोलतात? एवढंच मानेनी हो, बाकी दुसरं तो काही बोलत नसे. SSCला आला मुलगा, मार्क काही खूप नाही पडले, पण नापास होईल असं वाटलेल्या मुलाला त्यावेळीसुद्धा 75% मार्क पडले. त्याला सायन्सला ॲडमिशन मिळाली. 12वीमध्ये चांगले मार्क मिळवले, मुंबईला त्याला GS मेडिकलला ॲडमिशन मिळाली. आणि आत्ता या क्षणी तो मुलगा अमेरिकेमध्ये, म्हणजे गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीमध्ये आणि हिपॅटायटिसच्या कॅन्सरमध्ये किंवा त्या सगळ्या रिसर्चमध्ये आणि एकूणच ऑन्कॉलॉजीच्या रिसर्चमध्ये तो नंबर 1 आहे. कुठे मुलगा, कुठे लहानपण, हे जर बघितलं तर मोठं आश्चर्य वाटण्यासारखं आहे. आता त्या मुलाला कुणी शिकवलेलं नाही, त्याला काही माहिती नाही. हे त्यांनी ते सांगितलं आहे तसं की मुखातून सहज प्रकट होतात, आपल्याला माहीत नाही. आणि ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीतो सदा. म्हणाले अशा जन्माकरता देवसुद्धा सकाम आहेत. देवांना सुद्धा वाटतं पृथ्वी तलावर यावं आणि अशा प्रकारचा जन्म घ्यावा. स्वर्गी ठेले जप होम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. म्हणाले स्वर्गामध्ये राहिलेले किंवा जप होम करीती सदा, त्यांच्या मुखातून जप आणि होम हे येतच राहतात. म्हणजे याचा अर्थ
त्यांच्या ठिकाणी त्याचा ज्या स्वर्गामध्ये म्हणजे ह्या देवतांबद्दल असं म्हणायचं की ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, याच्याकरता देवांच्या अंतःकरणात सुद्धा कामना उत्पन्न होतात, जे स्वर्गात राहतात आणि त्या स्वर्गाच्या प्राप्तीकरता लोक या पृथ्वी तलावरती जे जप आणि होम करत राहतात नेहमी, का तर तो देवलोक मिळावा. तर म्हणाले इथे उलटच आहे, त्या देवतांना या पृथ्वी तलावरच यावंसं वाटतं, असा ह्या लोकांचा जन्म फार वैभवशाली आहे. अमरी भाट होई जे, देवांनी सुद्धा भाट होऊन स्तुती करावी. मग मृत्यूलोकाची वाणिजे आणि मग मृत्यूलोकाचा महिमा गावा. ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. अशा प्रकारचे जे जन्म असतात ते जन्म हे पार्था त्याला प्राप्त होतात. आता पुढचा भाग आपण पुढच्या वेळी